ग्रुप ए मधील दुसरा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो. एकीकडे टीम बारोंडा 11 विरोधामध्ये टीम तेजस 11 संघ. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. टीम तेजस 11 संघ 2 सलामीवर बॅटर. एकीकडे केतन आहे, दुसरीकडे बंटी गवस सारखा खेळाडू आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात लेट्स प्लेचा इशारा दिला जातोय. अमर आहे दुसरीकडून, अमर पाटील. पहिला चेंडू आखडू टप्प्याचा ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव, धावेंचा श्री गणेश केला जातोय सिंगल धावेने. बंटी गवस ह्या खेळाडूकडे तितकंच एक मोठी नेहमीच नजर असते आणि बारोंडा 11 संघ आशाभूत नजरेने नेहमीच पाहत असतो. हा बंटी गवस मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू देखील एक संकट मोचक म्हणून नेहमीच संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे एक स्टार कास्टने भरलेला संघ टीम तेजस 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पहिले 2 चेंडू चांगला लेन लाईन टप्पा सर्व काही दर्शवत असताना अमरला आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू 2 धावा धावफलकावर येत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. पहिले वैयक्तिक सिंगल धावेने 2 सलामीवर बॅटर. बॅकची कडा घेऊन यावेळेला चेंडू जातो मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अर्थातच बंटी गवस याच्या खेळले लागतोय. पूर्णविराम, गडी बाद पहिला. थँक्यू डीजे. बंटीच्या रूपात हा पहिला हादरा बसलेला तो बारोंडा 11 संघाला. खरं तर ही महत्त्वाची विकेट होती हे तेजस 11ला माहीत आहे. एक चांगला गडी त्यांनी टिपलेला आहे आणि पंच गंभीर यांच्या हात बाहेर. मला वाटते वाईटच्या स्वरूपात एक धावसंख्येत भर धावसंख्येत झाली ती एक गडी बाद 3 आणि हलक्या दिशा हाताने टोलवलेला चेंडू. धावसंख्येत भर धावसंख्येत झाली ती एक गडी बाद 4. अमरला माहिती आहे आपल्याला कशा पद्धतीची गोलंदाजी करायची आहे. आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेनं न्यायचं असेल तर कशा प्रकारे चेंडू हाताळले पाहिजे. कारण हे मैदान जे आहे यामध्ये गॅप भरपूर स्वरूपाचे मोठे गॅप आहेत आणि स्कोर हा रोखला पाहिजे. त्यासाठी अमर आणि षटकार आत्महत्या केलेली आहे ती डीजे. थँक्यू डीजे. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ होतो समाप्त. अमर पाटील ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते. पहिलेच 2 सलामीवर बॅटर बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना चांगला टिचून मारा केला जातो. अमर पाटील ह्या खेळाडूकडे तितकाच आशाभूत नजरेने आज तेजस 11 संघ का पाहतोय आणि अमर स्वतःला यावेळेला म्हणत असताना माझी तेजस 11 संघामध्ये का जागा आहे. तर गोलंदाज एक सलामीवर गोलंदाज म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि ते यावेळेला दर्शवत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय ज्या ठिकाणी 4 धावा धावफलकावर येत असताना द्वितीय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक द्वितीय षटक हाताळण्यासाठी आलेला नितेश पाटील मॅन फ्रॉम नवापूर अशा छोट्याशा गावातून आज हा खेळाडू वसई तालुक्याच्या पंचकृषीमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना नेहमीच पाहिलाय. मग APL सारखी स्पर्धा असेल, त्यानंतर VPL आपण पाहिली, आगाशी प्रीमियर लीगमध्ये हाच खेळाडू आपण पाहायला गेल्यानंतर मालिकावीर देखील ठरला होता. हाच नितेश पाटील दुसरीकडे आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय एक साईज सारखा खेळाडू, दुसरीकडे आकाश आहे KP. दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेला साजेसा खेळ करेल का. आतापर्यंत संघ थोडासा कुठेतरी संकटात आहे, परंतु संकटातून बऱ्याच वेळा ह्या संघाला आकाश सारखा खेळाडू असेल, साईज सारखा खेळाडू असेल, ह्या संघाने खेळाडूंना बऱ्याच वेळा बाहेर काढलंय. म्हणूनच बऱ्याच वेळा म्हटलं जाताना मित्रांनो हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधी हारू नका. कारण परमेश्वर हा प्रत्येकाला जन्माला हिरा बनवून जन्माला घालत असतो, परंतु चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवत असतो. यावेळेला घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवावी लागेल, कारण आतापर्यंत संघ आपण पाहिला तर थोडासा कुठेतरी संकटात आहे. खरंच मृदुल, संघ संकटात असताना देखील म्हटलं की संकटातून नौका पार कशी करायची ही चांगली माहिती आहे बारोंडा 11 संघाला. आकाशांच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार डीजे.
थँक्यू डीजे. खरंच ह्या चौकाराची खरं तर आवश्यकता होती आणि तो वेळेला आलेला आहे. कारण का वेळ कुणासाठी थांबत नाही. वेळेची किंमत जर विचारायची असेल तर एखाद्या स्पोर्ट्समॅनला विचारा की त्याचं पदक सेकंदाने हुकलेलं आहे. म्हणून वेळ ही आयुष्यात फार महत्त्वाची आहे. आणि पुन्हा म्हटलं की एक धाव देखील कशी महत्त्वाची आहे. कारण काय थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जाते मृदुल. यस, नक्कीच 2 षटकांचा खेळ होतो. ज्या ठिकाणी तुम्ही उल्लेख केला की थेंबे थेंबे तळे साचे, परंतु हे मैदान आपण पाहायला गेल्यानंतर आणि ह्या अगोदरचा सामना सर आपण पाहायला गेला तर मला वाटतं येणारे 14 चेंडूमध्ये 30 धावा देखील सामना फिनिश करत असताना संघ पाहायला मिळाला होता. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि मला वाटते आता 2 षटकांचा 14 धावा झाल्या आहे. म्हणजे 7ची सरासरी आहे. परंतु जर ह्या 2 षटकांमध्ये जर ह्या दोघांना थांबवलं नाही ना तर मला वाटते 35च्या पार देखील जाऊ शकतो बारांडा 11 संघाचा स्कोअर. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साईडच्या दिशेनं सिंगल धाव केपी, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चांगला विस्फोट पाहायला मिळतोय. मयूर पडेलकर सारखा गोलंदाज आपण पाहतोय. एक स्टार कास्टने भरलेला संघ आपण पाहतोय. नितेश पाटील असेल, विमल सिंग असेल, त्यानंतर आपण पाहतोय मयूर पडेलकर सारखा लॉसन कोरियाला आपण पाहतोय, करण गवळीला आपण पाहतोय, करण पाटील सारखा खेळाडू असेल, पंकजला आपण पाहतोय, नयन कालुष्ट असेल, अमर असेल. मोठमोठे खेळाडू नेहमीच वसई तालुक्यातील एक नामांकित संघ म्हणून तेजस 11 संघाकडे नेहमीच पाहिलं जातोय आणि हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे बारांडा 11 संघ आज 2 हात करून ह्या संघासमोर तितकीच लढत देत असताना पाहायला मिळतात. कोलवा टप्प्याचा चेंडू करण पाटील ज्या ठिकाणी आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट. माझी सत्वाची काढल्याची आई माझी सत्वाची काढल्याची म्हटलं की तेजस 11 मध्ये 10 प्लेयर्स जे आहेत ते स्टार कास्ट आहे असं मृदुल म्हणाला. खरंच, कारण का एकापेक्षा एक अव्वल खेळाडू आहे. त्याला माहिती आहे प्रत्येकाला आपली जागा का महत्त्वाची आहे संघामध्ये. आणि अतिरिक्त एक धाव पंचगंभीर यांचा इशारा. आणि मी डगआउटमध्ये जे खेळाडू कक्ष आहे कृपया ते थोडंसं मागे व्हा जेणेकरून आपण शिस्त दाखवायची आपल्या या MPL मध्ये. म्हटलं की एक धाव का महत्त्वाची आहे. त्यांना माहिती आहे आता आपल्याला धावा जमवायच्या आहेत. त्या एक धावेने आपल्या संघाची धावसंख्या आपल्याला वाढवायची आहे. धावसंख्या झाली ती 18. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत त्या तिसऱ्या षटकातील. मयूर पडेलकर, कारण काय मयूर पडेलकर हा आमच्या मैदानावरती होम ग्राउंड म्हटलं जाते त्याचं. हा नेहमीच या मैदानावरती प्रॅक्टिसला येतो. त्याच्यामुळे त्याला खेळपट्टीचा चांगला अनुभव आहे की चेंडू कुठे टाकल्यानंतर कुठे जाऊ शकतो असा मयूर पडेलकर. अजूनही मला वाटते तिसरं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली ती 19. मृदुल. नक्कीच, म्हणजे पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर अमर पाटील ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली, 6 चेंडू 5 धावा खर्ची पडला. दुसरं षटक थोडंसं कुठेतरी महागडं पडत असताना नितेश पाटील ज्याच्यावर हल्ला आपल्याला पाहायला मिळाला, 6 चेंडू 9 धावा खर्ची पडत असताना. आणि त्यानंतर मयूर पडेलकर पुन्हा एकदा चांगला कमबॅक करत असताना टिचून मारा केला जातोय. सुरेख लाईन लेन टप्पा, 6 चेंडू फक्त 5 धावा खर्ची पडत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर थोडासा विमल सिंग फंबल होत असताना आतापर्यंत 3.1 चेंडूचा खेळ होतोय समाप्त, 20 धावा धावफलकावर. आता कुठेतरी एक्सेलेटरवर पाय द्यावं लागेल. एकीकडे ओमकार आहे, दुसरीकडे साईश सारखा खेळाडू आपण पाहतोय. साईश एक डावकारू फलंदाज म्हणून नेहमीच पाहतोय, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते, ज्यावेळेला जमिनीलगत टप्पा हाताळतो आणि त्यानंतर हातभर वळण घेत असताना करण गवळी बाबू या नावाने भरपूर असा प्रसिद्ध एक खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा सिंगल धाव, सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जातो. आतापर्यंत 21 धावा धावफलकावर. येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 3 चेंडूमध्ये काय घडेल, काय बिघडेल, यावेळेला येतोय ओमकार यांच्या बॅटमधून एक चांगला विस्फोट. संघ कुठेतरी आतापर्यंत संकटात होता, एक संकटमोचक चौकार येत असताना ओमकार ज्याच्या नावामध्येच आपल्याला पाहायला मिळतं ओमकार, आणि आज एक ओमकार आज संकटमोचक म्हणून बनेल का यावर देखील. खरं सर,
ओमकारच्या बॅटमधून हा चौकार आला. खरं तर टायमिंगला हा चौकार आला होता आणि गचाळाचं क्षेत्ररक्षण करंगावळीच्या माध्यमातून ज्या वेळेला खरंच संघाला चौकाराची गरज होती त्यावेळेला आकाश हा संकटमोचक बनून आला होता. आणि आता आपण पाहतोय तर ओमकार ह्याच्या बॅटमधून हा चौकार आला आणि मला वाटते शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली ती 26. 3 गडी बाद मृदुल. यस नक्कीच 26-26 शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. लोअर फुलटाचा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न. लॉसन कोरिया निर्धाव चेंडू पुन्हा एकदा धावचीच्या रूपानं गडी बाद होत असताना पाहायला मिळतं. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, ज्या ठिकाणी धावसंख्या धावफळकार आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 चेंडू 26 धावा. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 27 धावांचं आव्हान धावफळकावर पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. डीजे 1 मिनिट थांबवतोय. आकाश माने आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. संजय कॅटरर्सचे ओनर तसेच गुरुदत्त क्रिकेट क्लबला नेहमीच ज्यांच्याकडून भोजनाचा आस्वाद मिळत असतो असे आकाशदादा यांचं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यस डीजे. येस थँक्यू डीजे. 24 चेंडू 27 धावांचं आव्हान धावफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. चालू असणारा सामना टीम तेजस 11 विरोधामध्ये बारुंड 11चा संघ आपण पाहतोय. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. हॅलो 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 चेक. 2 सलामीवर बॅटर, एकीकडे नयन कालुष्टे दुसरीकडे नितेश पाटील. ह्या 2 खेळाडूंना आपण पाहायला गेल्यानंतर या अगोदरची APL सारखी स्पर्धा आगाशी प्रीमियर लीग ह्या का दोन्ही खेळाडूंना अक्षरशः गाजवून ठेवली होती. विशेष कौतुक नितेश पाटील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता आणि ज्या प्रकारची फलंदाजी टीम दुर्गेश 11च्या अपोजिट आपण पाहायला गेली तर एक तब्बल आणि मोठी फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत. तोच नितेश पाटील एक लहरामध्ये यंदाच्या सीझनमध्ये सुरुवातच चांगली आतापर्यंत करत असताना पहिले 3 चेंडू 3 धावा धावफळकावर 27 धावांचं लक्ष धावफळकर आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडूंचा खेळ. लोअर फुलटाचा चेंडू प्रयत्न चांगला होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आकाश ज्या ठिकाणी आपण पाहतोय. प्रशांत गोलंदाजी मार्कवर पहिले 4 चेंडू 3 धावा धावफळकावर येत असताना चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, परंतु यावेळेला साईश कुठेतरी चुकी करतोय. चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. येस थँक्यू डीजे. म्हणजे ऑलरेडी आपल्या खात्यामध्ये बॅलन्स कमी असत असताना यावेळेला चुकी घडली जाते. साईश पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला बंटी गवस आहे.
काय घडेल, काय बिघडेल, पंचांचं डिसिजन काय येतंय, पुन्हा एकदा हार भिरकावले जातात. अर्थातच लगातारचा दुसरा विस्फोट यावेळेला नितेश बॅट तळपत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावर षटक समाप्त, 11 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. थोडीशी चुकी ज्या वेळेला आपण पाहायला गेलं तर साईश, त्यानंतर आपण पाहतोय कैलास असेल, बंटी गवस असेल, थोडासा फंबल होत असताना पाहायला मिळतो. एक चांगली सुरुवात करून देत असताना पहिल्या 6 चेंडूमध्ये 11 धावा तब्बल धावफलकावर कुठल्या जातात. यस, थँक्यू डीजे. पहिल्या 6 चेंडूमध्ये 11 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. ओमकार गोलंदाजी मार्कवर. ओमकार ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चांगला मारा पाहायला मिळाला, परंतु आता गोलंदाजी काय हाताळे ह्यावर देखील नजर असेल. आतापर्यंत संघ थोडासा कुठेतरी संकट आहे. निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. कुठेतरी एक गडी यावेळेला गमावा लागेल. त्या प्रकारची गोलंदाजी राहील का ह्यावर देखील नजर दिलं जाईल. परंतु ज्या प्रकारचं आतापर्यंत सुरुवात करून दिली, ज्या प्रकारची स्टार्ट आहे, एकीकडे नयन कालुष्टी वैयक्तिक 3 चेंडू 3 धावेंवर खेळतोय, तर दुसरीकडून ओमकार यावेळेला कुठेतरी चुकी करत असताना पाहायला मिळत आहे. आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा, पंच यावेळेला हात हवेत. अर्थातच डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड. 13 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुन्हा एकदा तोच विस्फोट, पुन्हा एकदा साईश तीच चुकी करतोय आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावा. थँक्यू डीजे. म्हणजे पाठच्या मॅच मध्ये सौरभ विश्वकर्माने जे काम केलं होतं तेच नितेश पाटील देखील करत असताना पाहायला मिळतोय. लगातारचा तिसरा ज्याच्या बॅटमधून विस्फोट येतोय तो नितेश पाटील. पुन्हा एकदा मॅन फ्रॉम नवापूर आज मनवेलपाड्याच्या ह्या ऐतिहासिक मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. नो चेंडू, चुकी चुकी आणि चुकी आज मैदानामध्ये घडली जाते आणि त्या चुकीचं रूपांतर सामना कुठेतरी आपण पाहायला गेलं तर एकतर्फा जात असताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. टीम तेजस 11 त्याच जोशात, त्याच पुन्हा एकदा चुकी घडते. अतिरिक्त थ्रो, पुन्हा एकदा 2 धावा धावफलकामध्ये ऍड. बारोंडा 11 संघ आपण पाहायला गेलं तितकाच एक ताकदीचा संघ आहे, परंतु आज कुठेतरी चुकी करत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 21. अजून देखील येणारे 6 चेंडूंची गरज धावफलकावर. सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये धावा ऍड होत असताना पाहायला मिळतात. ट्रॅपच्या साह्याने सिंगल धाव घेतली जाते. 22 धावा धावफलकावर. अजून देखील येणारे 1.4 चेंडूंचा खेळ होतोय. ओमकार देखील थोडासा महागात पडत असताना ज्या प्रकारची सुरुवात प्रशांत हॅक गोलंदाजांनी केली होती तीच चुकी पुन्हा एकदा ओमकार देखील करतोय. बॅटची कडा घेऊन आज लक फॅक्टर देखील नितेश पाटीलच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा 4 धाव. थँक्यू डीजे. सिंगल धावेची गरज. सामना उद्ध्वस्त. थोडंसं गचाड क्षेत्ररक्षण ज्याप्रमाणे अल्केश पाटील यांनी उल्लेख केला होता आणि ही चुकी नेहमी घडत असताना पाहायला मिळत आहे. सामना एकतर्फा असा आपल्याला पाहायला मिळतो. विजयी करत असताना संघ टीम तेजस 11 संघ. चला दोन्ही विजयी संघ आपण यायचे टॉस की बॉसच्या दिशेनं. आदरणीय सन्माननीय हरेश्वर दादा पाटील आपल्याला मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जाईल. चला दोन्ही संघांनी यायचे.
आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याच्या बॅटमधून एक चांगला विस्फोट पाहायला मिळतो नेहमीच. जो APL सारख्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता तो ठरतोय